नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत, देवीची ओटी भरण्याचे महत्त्व आणि घ्यावयाची काळजी. देवीची ओटी भरणे म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे व कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते. यासाठी एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यानंतर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकर्षित होते. हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडीमध्ये संक्रमित होण्यास मदत होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते. वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या साहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या अपत्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते. तसेच साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरीमुळे आपला प्राण, देह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास मदत होते. हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते. तसेच मनोमय कोशातील सत्व कणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते. या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो. देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याचा प्रतिभाव जागृत होतो. यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते. जेवढा देवी प्रतिभाव जास्त, तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते. तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत करण्याला प्राधान्य दिले जाते. देवीला 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी अर्पण करणे योग्य ठरते. 9 वारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने 9 रूपाच्या माध्यमातून कार्य करण्याची प्रतीक आहे. 9 वारी साडीतील 9 स्तर हे देवीची कार्य करणारी 9 रूपे दर्शवितात. 9 वारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला, जिच्यात देवी तत्वाची म्हणजेच शक्तीची सर्व रूपे सामावलेली असतात. देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार हा त्रिकोणी असतो, कारण त्रिकोणी आकार हा ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे. ब्रह्मांडातील इच्छाधारींचे भ्रमण हे उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली धार्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्तीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.
यामुळे देवी तत्व जागृत होण्यास मदत होते. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. तसेच त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण करावी. जसे श्री दुर्गा देवी तांबडा रंग, श्री महालक्ष्मी तांबडा आणि केशरी रंग, श्री लक्ष्मी तांबडा आणि पिवळा रंग, श्री सरस्वती पांढरा रंग, श्री महासरस्वती पांढरा आणि तांबडा रंग, श्री काली जांभळा रंग आणि श्री महाकाली जांभळा आणि तांबडा रंग. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.